किसने सिखाया? उसने। बचपन से मित्रमंडल। इतक्यांनाच आवडले, इतक्यांना आवडली का? अहो काका बालकरीतलं तिकीट दिलं, एवढं जवळून बघायला कोण देतं का? आवडली काय? काकाची बायको आले वाटतं. काका लईच नादायला लागले. काका रवींद्र पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. रवींद्र पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सो भारतीताई पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपल्या कार्यक्रमाचे विद्यमानाचे श्री पप्पू भाऊ पवार यांच्या वतीनं दोन्ही दाम्पत्याचं आपण इथे स्वागत. याला वर घ्या रे, जरा वर घ्या, त्याला उचला जरा. बघा मित्रांनो, एवढीशी पोरं. त्याचं नाव विचारू आपण. नाव? रोहित. सरनेम? श्रीनिवास राय. रोहित श्रीनिवास राय. तेव्हाच बोललो महाराष्ट्रातला कार्टा असा पप्पी देणार नाही, हे बाहेरचा कार्टा आहे. किसने सिखाया? उसने. ये लाइव चालू है, ये तो तेरा निकालता था क्या? कारण महाराष्ट्रात ते पोराशी पप्पी देतात का? रीमा कोण आहे? रीमा कोण आहे? एकदा ताईसाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरं तर तुमच्या कुस्त्या आम्ही आखाड्यात पाहिलेल्या आहेत, पण सांस्कृतिक खूप चांगलं घेता. ही सांस्कृतिक कुस्ती चालली आहे, कारण नवी मुंबईमध्ये दिमाखामध्ये जर कुठे सोहळा पार पडला असेल तर फक्त आणि फक्त आदराने सांगेल आपला कोपरखेडामध्ये सेक्टर 15 मध्ये आज सादर होते. एकदा जोरदार टाळ्या पप्पू भाऊ साठी झाल्या पाहिजेत, संपूर्ण टीम साठी झाल्या पाहिजेत, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. किती घर मारते मग आता एक सलामी नंतर आता पुन्हा सुरुवात होते कार्यक्रमाला. पद्धतीने शिस्त पद्धतीने पार होतोय. एकीकडे आर नाईक म्युझिकल, राकेश नाईक प्रस्तुत नृत्याचा बहारदार कार्यक्रम, एकीकडे सांस्कृतिक थर पथक आणि एकीकडे सुंदर नियोजन. याच्याने अगदी मानाने सन्मानाने आपली प्रत्येकाची मान उंचावेल असा हा सोहळा. आणि सोहळ्याला अगदी वेळ काढून आलेले सर्व गोविंद पथक यांचं देखील यथोचित स्वागत या मंडळाच्या वतीने. 3 थर पूर्ण, चौथ्याचा प्रयत्न, चौथा देखील यशस्वी, 5व्याचा प्रयत्न आणि 5वा यशस्वी, 6वं यशस्वी झालेलं आहे. सुंदर हाईट पडावी लागेल इतक्या गोविंद पथकातली आजच्या सलामीतली सुंदर सलामी. योगा सन्मान चिन्ह देण्यात आलं आहे. बघितली. आता इडली, मेंदूवडे आणि डोसा खायला जाऊया. चला जाऊयात आपल्या कार्यक्रमातून. येते महाराष्ट्राच्या होती है feelings, जरा समझो ना सनम मेरी feelings.
काय पाहिजे? एक काम करा, घरी घेऊन जा गेला. एक गोटी इकडे, एक गोटे इकडे इकडे, दिव्या इकडे जरा. आपण गोटे आला बघ. 3 थर लावून व्हिडिओ काढत होता, जवळ आले का व्हिडिओ काढायचं विसरून जा. लाव रे थोडीशी मिसिंग लाव. क्या बोल बाबा, वेळ घ्या पण अगदी सावकाश सलामी लावायचा प्रयत्न करा. योगा आता तिसरी सलामी, तिसरं पथक आलेलं आहे सलामी द्यायला. त्यानंतर सिद्धिविनायक गोविंदा पथक यानंतर. हा ओके, सगळ्यांनी लावून घ्या प्लेसिंग, समजून घ्या. कोणताही गोविंदा पथकातील कोणताही लावून जे मनोऱ्याच्या सलामी देते द्यायला पाहायला मिळते, त्याचा हा जिवंत असा क्षण आपण या ठिकाणी पाहतोय. 1 2 3 4 5 स्तराची यशस्वी सलामी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असे मनोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोल राऊंड मध्ये फिरताना लहान राजमोडीने दिलेली अशी उत्कृष्ट अशी सलामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एक अनोखे असे मनोरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. एक आगळी वेगळी परंपरा ना आगळी वेगळा सण आपण जो जोपासला आहे त्याचं जिवंत उदाहरण जे आपल्या सिद्धिविनायक गोविंदा पथक सेफ्टीचा पूर्ण ध्यान ठेवून इथे सलामी देण्यात येत आहेत बघा. आणि मंडळाचं नियोजन पण बघा. आणि आपण अजूनही जोपासतो तो बघा दहीहंडी उत्सव. आजूबाजूच्या गोविंदा भक्तांना विनंती आहे की कृपया आपण बॅकिंग द्यायचे. कोणत्याही गोविंदा भक्तातील गोपाळकाराला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. या ठिकाणी उपस्थित सर्व बचपनचे मंडळाचे सभासद कार्यकर्ते आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया स्टेजवरची थोडीशी गर्दी कमी करायची प्लीज. आलेल्या मान्यवरांना जागा द्यायची. या ठिकाणी कृपया थोडंसं आपण बॅक साईडला उभं राहायचंय. गणेश शिंदे या साईडची थोडीशी गर्दी कमी करा कृपया. कॉन्फिडन्स या ठिकाणी बसण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोयीसाठी महाराज सर्व यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. 4 थर सलामी दिलेला गोटे ग्रुप विक्रमजी पाटील साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद. आपण आपलं प्रेम आणि एवढा पाऊस पडतोय, एवढ्या पावसात एवढंसा बोर्गावरती चढलाय सलामी द्यायला बघा. 1 2 3 4 5 सांभाळ. सगळ्यांनी साईड लावा. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्री स्वप्नील शेठ नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. आता जोरदार टाळी आपण त्यांचं स्वागत करूया. 55 मित्रमंडळाचे आधारस्तंभ श्री स्वप्नील शेठ नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण चालक होण्याची कृपा करायची. लावलेले आहेत. आजूबाजूच्या भक्तांना सर्वांना विनंती आहे की कृपया बॅगिंग द्यायची. आपल्याला कोणत्याही पाय रोपणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
आपल्यातल्या कोणत्याच बाळगोपाला इजा होणार नाही. अरे बोल बाजीराव, अरे बोल बाजीराव. शांत रे, शांत रे. लहान मुलाला इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मेहनत बघा मित्रांनो, किती प्रचंड सराव करावा लागतो याच्यासाठी. खाऊ नाही आहे बघा. आपल्या अंगातील संपूर्ण ताकद लावायला लागते याच्यासाठी. बोल बाजीराव, अरे बोल बाजीराव. आणि मित्रांनो बघा, आता सुरुवात झाली आहे चोरंडीसाठी. आणि हे पहिलं पथक आहे. हंडीफोडाला सुरुवात होईल आता. बघत राहा व्हिडिओ. बघा चिमुकला पोहोचलाय आता हंडीपर्यंत. बघू शकता. आणि अशा प्रकारे अंडी फोडलेली आहे बघा मित्रांनो. आता दुसरा पथक आहे. बघूया किती थर लावतात. गेटचे इथं कोण असेल त्यांनी साईडला हवे. ॲम्ब्युलन्स आधी होऊ द्या. यालाच बोलतात चोरंडी. बघा जसं असं पथक वरती चाललंय तसं तसं हाईट अजून वाढत चालले. हे बघा मी दाखवतो मला आता बक्षीस वितरण होईल. प्राइस पण आहे बघा याच्यात. सगळ्यांनी खाली जा, फक्त टॉपर वरती राहील. सगळे खालती जा, सगळे खालती हो. फक्त पाठवा. तिन्ही पथकांना 3 बाकी सगळे खालती. पारितोषिक आहेत बघा तुम्ही. एक मंडळ. या पहिला कोणता येते ते तुम्ही सांगा आता. श्री साई, श्री साई या सगळे वरती आहे. श्री साई वाले पण आरामात 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 या, आरामात या, आरामात या. आवाज नका करा, आवाज नका करू. आपल्याला आवाज करू नका, आवाज करू नका. जल्लोष बघा, जल्लोष. बसून घ्या सगळे. ऐक ना, थोडं तिथे ना पॅसेज सोडा, जागा सोडा. ए बाबू, ए बाबू, ए बाबू, थोडं